नमस्कार. काल मी माझ्या एका उद्योजक मित्राला भेटायला गेलो आणि त्याने मला सांगितलं, की मराठी माणूस इंडस्ट्री चालवू शकत नाही, मराठी माणूस जॉब करू शकत नाही, उद्योगधंदे करू शकत नाही, काही करू शकत नाही. मराठी माणूस काही कामाचा नाही राहिला. मी म्हटलो, "अरे, असं कसं? मराठी माणूस काही करू शकत नाही म्हणजे काय? तुला माहिती का हा मराठी माणूस म्हणजेच हा महाराष्ट्र काय करतोय?" नाही. तुला तुझ्या माहितीसाठी सांगतो. हा मराठी माणूस देशाच्या इन्कम टॅक्समध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रिब्यूट करतोय. अगदी 35% पर्यंत 30 ते 35% पर्यंत कॉन्ट्रिब्यूट करतोय. जीएसटी मध्ये 20 ते 25% पर्यंत कॉन्ट्रिब्यूट करतोय. जीडीपी मध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रिब्युशन हे मराठी माणसाचंच आहे. आणि मराठी माणसाला तरी तू नाव ठेवतो. जर तुला नावच ठेवायचे असतील तर सगळ्यात आधी डोळे उघडून बघ. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं नेटवर्क आहे MIDC. हे भारतातील कुठल्याही राज्याच्या उद्योजकीय नेटवर्कपेक्षा, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटपेक्षा सगळ्यात मोठं असलेले नेटवर्क आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अरे सगळीकडे बघ. सगळीकडे जे काही MIDCचं नेटवर्क दिसतंय हे अतिशय मोठं नेटवर्क आहेत. त्याच सोबत त्याच्या जोडीला ACZ, त्याच सोबत आणखी पुढे जाऊन जर बघितलं तर सगळ्या प्रकारचे उद्योगधंदे, शेतीला पूरक उद्योगधंदे आणि अगदी 3,000 गावची जरी लोकसंख्या असेल तरी त्या गावातही काही ना काही छोटी मोठी इंडस्ट्री या मराठी माणसाने उभी केलेली. आणि हा मराठी माणूस सगळीकडे सगळ्या पद्धतीने तन मन धनाने सगळीकडे कॉन्ट्रीब्यूट करतोय. तन मन धन कसं? वारी बघ, ज्ञानेश्वरी बघ, गाथा बघ, रामदासांचं दासबोध बघ, त्याचबरोबर आणखी पुढे बघायचं या देशाचं संविधान याच मराठी माणसाने लिहिलंय. मराठी माणूस काय करू शकत नाही? मराठी माणूस स्वराज्य कसं निर्माण करायचं हे शिकून गेलाय. त्याच्याच पावलावर पाव ठेवून हजारो महाराष्ट्रीयन माणसं, लाखो महाराष्ट्रीयन तरुण या देशामध्ये, या देशाच्या विकासात, या राज्याच्या विकासात कॉन्ट्रीब्यूट करत आहेत. त्यामुळं आपणच आपल्याला नाव ठेवायचं बंद करायचं आणि मराठी माणूस सगळं काय करू शकतो हे असं बिनधास्त बोलायचं, पुन्हा असं बोलायचं नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.